नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण मराठी माहिती पाहणार आहोत. लॉकडाऊन हा शब्द ट्रेडिंगमध्ये सध्या का आहे, तर त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पंतप्रधान मोदीजींच्या या विधानामुळे देशातील जनता चिंतेत पडली आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात कोविडचा उल्लेख केला होता. त्यांच्या भाषणानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात येणार अशा चर्चेला उधाण आलं आहे. 6 वर्षापूर्वी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्याचा देशातील लोकांच्या जीवनात मोठा परिणाम झाला होता. इराण अमेरिकेच्या युद्धामुळे भारतात आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का, अशी चर्चा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. अमेरिका इराण युद्धामुळे जगभरात तेलाचे संकट निर्माण झाले आहे. नुकतेच पंतप्रधान मोदीजींनी संसदेत पश्चिम आशियातील संकटावर एक निवेदन केले. लोकसभेतील सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोना महामारीच्या काळात जागतिक पुरवठा साखळ्या कशा विस्कळीत झाल्या होत्या याची आठवण करून दिली होती. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. इराण-अमेरिका युद्धादरम्यानच्या परिस्थितीत लॉकडाऊन करता येणार नाही, पण तेल संकट आणि LPG संकट हाताळण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत. संसदेतील नरेंद्र मोदीजींच्या भाषणाच्या दरम्यान त्यांनी जो उल्लेख केलेला लॉकडाऊनचा, त्यामुळे या शब्दाला आता सध्या उधाण आलेला आहे. हा शब्द चर्चेत आलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.